खूप फिरलो आणि आता थकलेलो होतो. खूपच देवस्थानं कव्हर केली आम्ही. म्हणजे 2च दिवसामध्ये, 2 दिवस पण नाही, 1.5 दिवसामध्ये आम्ही खूप कव्हर केलो. खूप देवस्थानं फिरलो, खूपच जागेवरती थांबलो, खूप जागेवरती फिरलो, खूप काही पाहिलं. पण आता आम्ही घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर तर 3-4 दिवस आम्हाला काही सुधारलं नाही इन द सेन्स म्हणजे की आम्ही घरी आल्यावर इतकं थकलेलो होतो त्या गाडीच्या प्रवासाने की जेवण केलं आणि झोपलो बस, अशीच परिस्थिती होती. बरं असो, त्यानंतर आता रोजच्या डेली व्लॉगला सुरुवात झालेली होती. आज माझा बाबू माझ्याशी थोडीशी मस्तीच्या मूडमध्ये होता. बघू शकता तुम्ही इथे मी त्याला त्याचं टी-शर्ट काढायला सांगते, तो कसं मागे सरकतोय. मग आज मी थोडंसं माझे काम आवरल्यानंतर बसली होती माझी हेअरस्टाईल करायला. म्हणजेच मला सागरवेणी माझ्या हाताने घालून पाहायची होती, पण मला काही ती जमली नाही. मी चुपचाप माझ्या हाताने माझी सिंपल वेणी घातली. तीही व्यवस्थित येत नव्हती, कारण माझे हेअरकट सध्या खराब केलेला होता एका पार्लरवालीने. तर मी जेमतेम फक्त वेणी घातली आणि त्यानंतर मग परत आपल्या कामाला लागली. वेणी वगैरे घालून झालेलीच होती. तितक्यामध्ये बाहेर पाणी आलं, पाणी भरायला जायचं होतं. या ठिकाणी बघू शकता थोडासा माझा मूड ऑफ आहे. मग पाणी भरण्यासाठी म्हणून मी बाहेर गेली. पहिले घरामध्ये पूर्ण पाणी भरते. आमच्या गावामध्ये दर 2 दिवसांनी पाणी येतं. आणि वरती गेलेली होती टेरेसवर बघायला की टाकी भरली की नाही, कारण आज गादी खाली जमिनीवर टाकलेली होती सुकायला आणि जर टाकी भरली असती तर पूर्ण गादी ओली झाली असती. त्यामुळे मग पहिले टाकी बघायला आली. आणि इथे तुम्ही बघू शकता टेरेसवर टाकीच्या जवळच गादी ठेवलेली आहे आणि तो तिथे एक तुम्हाला पाईप दिसतोय, तिथून आमच्या पूर्ण जे पाणी टाकीतलं ओव्हरफ्लो होतं ते पूर्ण पाणी तिथे वाहून जातं. मग पुन्हा थोडा वेळ झोपल्यानंतर दुपारच्या संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी हे बघा बाबू कशी परत झोक्यावरती मस्ती करतोय. म्हणजे आजचा दिवस काही असा खास नव्हता, बस असाच दिवस गेला. आणि माझ्या बाबूबद्दल सांगायची एक गोष्ट झाली तर हा बाकीच्या पोरांपेक्षा खूपच वेगळा आहे. बाकीच्या पोरांना फास्ट फूडमध्ये पास्ता आणि मॅगी वगैरे आवडतं, पण याला आहे ना भाजीपोळीच हवी असते. तर स्वीट खाऊन मी माझा आजचा दिवस संपवला. तर कसं वाटलं माझा आजचा मिनी व्लॉग नक्कीच कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब